आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड फार जबरदस्त आहे. शिल्पाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि युगंधरच्या मिठीत खरं तरी ते स्टेजवर मीडियांसमोर आनंदी असते आणि युगंधरला हे सुद्धा कळलेलं असते की आनंदीने जो काही ड्रेस घातलेला असतो हे कारस्थान फक्त शिल्पाताईचं आहे आणि तिला फोन करून सुद्धा युगंधरने चांगलंच सुनवलेलं असतं. आजच्या ह्या सगळ्या एपिसोडमध्ये हे सगळं काही आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की आनंदी त्या इव्हेंटमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. आता ती का पोहोचली नाही यासाठी शिर्केने ड्रायव्हरला कॉल केलेला असतो. ड्रायव्हर म्हणत असतात आम्ही येतोच आहोत. इकडे आनंदी ड्रायव्हर काकांना म्हणत असते काही झालं तरी मी गाडीच्या बाहेर उतरणार नाही, या अवस्थेत मी बाहेर येऊ शकणार नाही असंही ते आनंदी त्या ड्रायव्हर काकांना म्हणत असते. ड्रायव्हर काका म्हणत असं काय करताय मॅडम, काही केलं तरी तुम्हाला त्या इव्हेंटमध्ये यावंच लागेल असं म्हटल्यानंतर आनंदीला तर इकडे फार टेन्शन आलेलं असतं. आता ड्रायव्हरनी ती गाडी त्या इव्हेंटमध्ये नेलेली असते. गाडीच्या समोर सगळेच मीडियावाले असतात. आता आनंदीला तर फार टेन्शन आलेलं असतं. ड्रायव्हर काकांनी दरवाजा उघडून मॅडमला बाहेर या असं म्हटलेले असतात. मात्र आनंदी बाहेर यायला काही तयार नसते. सगळेजण आनंदीची वाट पाहत असतात. इकडे युगंधरसुद्धा म्हणत असतो काय चाललंय आनंदीचं, आनंदी बाहेर का नसेल येत असा तो विचार करत असतो. इकडे आनंदी ड्रायव्हर काकांना म्हणत असते नाही, काही केलं तरी मी या गाडीच्या बाहेर येणार नाही. त्यावर ड्रायव्हर काका म्हणत असं काय करताय मॅडम, सगळे मीडियावाले तुमची वाट बघतात, पाहुणे मंडळीसुद्धा आहे असं म्हटल्यानंतर आनंदीला टेन्शन आलेलं असतं. इकडे युगंधरसुद्धा आनंदीची वाट पाहत असतो. आनंदी का नसेल बाहेर येत असंही ते शिर्क्यांना विचारत असतो आणि परत स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो आनंदी खरं तर एवढा मोठा सोहळा पहिल्या वेळेस पाहत असेल, तिला भीती वाटत असेल का, मीच जातो आणि तिला हाताला धरून बाहेर घेऊन येतो म्हणजे तिला बरं वाटेल असंही ते युगंधर विचार करत असतो. इकडे आनंदीसुद्धा फार टेन्शनमध्ये असते. या अवस्थेत मी जर बाहेर गेले आणि मीडियावाले समोर हे सगळ्या काही गोष्टी कशा होतील याच गोष्टीचा ती विचार करत असते. आता ड्रायव्हर काका तिला म्हटलेले असतात की मालक साहेबसुद्धा तुमच्या दिशेने येत आहेत असं म्हटल्याबरोबर आनंदी फार घाबरते आणि तिच्याकडे दुसरा विलाससुद्धा नसतो. त्यामुळे ती अक्षरशः आता त्या गाडीच्या बाहेर निघालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला हा सगळा लाईव्ह प्रोग्राम इथे जी काही शिल्पा असते ती पाहत असते आणि धनश्री सुद्धा तिच्या सोबतीला. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा माया आणि बापू आनंदीच्या ड्रेसला जो काही छोटा कॅमेरा लावलेला असतो त्याच्या माध्यमातून खरं तर सगळं दृश्य आनंदी पुढे घडत असतं ते पाहत असतात. आनंदी ते गाडीच्या बाहेर उतरलेली असते. जेव्हा ती गाडीच्या बाहेर पावलं ठेवते आणि सगळ्यांसमोर येते तेव्हा मात्र इथे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. जेव्हा युगंधर आनंदीला या अवस्थेत पाहतो, तिचा अवतार पाहतो, तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याला काय करू आणि काय नको असं झालेलं असतो. तो तिला निहाळत असतो, खालनं वर निहाळतो तेव्हा खरं तर त्याला स्वतःचीच लाज वाटत असते. आता हे सगळं काही लाईव्ह घडत असतं त्यामुळे शिल्पा हे पाहत असते. शिल्पाचं कारस्थान असतं आणि शिल्पाचं कारस्थान असल्यामुळे तिला फार आनंद होत असतो. इकडे माई आणि बापूसुद्धा हे सगळं काही पाहत असतात. आता माई आनंदीला सांगत असतात आनंदी 4 पावलं पुढे जा, मीडियावाले आहे तुझ्यासमोर असं म्हटल्यानंतर आनंदी 4 पावले पुढे आलेली असते. मात्र तिने जो काही ड्रेस घातलेला असतो त्याचीच तिला लाज वाटत असते. जे काही तिचं उघडं अंग असतं ते सगळं काही ती झाकण्याचा प्रयत्न करत असते. युगंधर चिडलेला असतो. युगंधर चिडतच तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो आनंदी हे कसले कपडे घातलेस तू, बुजगावण्यासारखी दिसायला लागलीस. तुला घरीच बजावलं होतं मी की हा पारंपरिक शो आहे आणि या पारंपरिक शोमध्ये तुला पैठणी साडी आणि दागिने घालून यायचेत आणि हे तू काय घालून आलीस, लाज तरी वाटली पाहिजे आनंदी तुला. तुझ्याकडनं ही मला अजिबातच अपेक्षा नव्हती. तू आज माझी इज्जत येशीला टांगलीस, तुझ्यावरचा विश्वास तू सगळा गमावून बसलीस असंही ते युगंधर म्हटल्यानंतर आनंदीला तर फार वाईट वाटत असतं. आता इकडे जे काही मीडियावाले असतात आणि त्याचबरोबर जिथे पाहुणे मंडळी आलेले असतात ते सुद्धा एकमेकात कुजबुजत असतात. ते म्हणत असतात खरंच काय प्रकार आहे हा सगळा काही, लिंबाळकरांची सून अशा वेशेत येईल असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं असं सगळेच जण बोलत असतात. आता माई आणि बापूंना सगळं समोरचं दृश्य दिसत असतं पण मात्र त्यांना माहीत नसतं की आनंदीने असे काही कपडे घातलेले असतात. तेव्हा माई म्हणत असते काय चाललंय हे सगळं काही आणि युगंधर इतका का चिडलाय आणि बाकीचे लोकंसुद्धा असं का बोलतेत असंही ते माईचं बोलणं सुरू असतं. तेव्हा बापू म्हणतात हे सगळं काही लाईव्ह सुरू आहे ना, चल आपण टीव्हीवर बघूया असं म्हणून माई आणि बापू दोघे आता टीव्हीवर लाईव्ह पाहण्यासाठी बाहेर आलेले असतात. जेव्हा ते समोर आनंदीला या अवस्थेत पाहतात तेव्हा तर त्यांना धक्का बसलेला असतो. तेव्हा माई म्हणत असतात अरे देवा, हिने काय कपडे घातलेत, ही तर पैठणी घालून जाणार होती, दागिने घालून जाणार होती, मग हे सगळं काही ती का घालून गेली असेल असं माई विचार करत
असतात, पण त्यांना चांगलंच माहीत असतं की आनंदी असं कधीही वागणार नाही. हे सगळं काही कारस्थान फक्त शिल्पाचं असू शकतं. त्यामुळे ते माई शिल्पावर फार चिडलेले असतात. त्या म्हणत असतात, हे सगळं काही शिल्पा तुझं कारस्थान आहे ना, अगं एवढं नीच कृत्य करताना तुला लाज कशी नाही? याचं तरी भान ठेवायचं ना की ती लिंबाकरांची सून म्हणून तिथे जाणार होती. तिला असे कपडे घालून पाठवताना तुला लाज कशी नाही वाटली, असंही ते माई म्हणत असतात. इकडे माईंना फार टेन्शन आलेलं असतं, मात्र शिल्पाला काही फरक पडत नसतो. इकडे इव्हेंटमध्ये टपकलेला असतो तो म्हणजे विद्याधर. विद्याधर जेव्हा आनंदीला या अवस्थेत तेव्हा खरं तर त्याला एक चान्सच भेटलेला असतो युगंधर आणि आनंदीच्या विरोधात बोलण्याचा. आता हे लाईव्ह सुरू असतं, त्याला हे चांगलंच माहीत असतं, त्यामुळे तो त्याचं तोंड काय बंद ठेवत नसतो. आता हे लाईव्ह सुरू असल्यामुळे माई आणि बापू हे सगळं काही पाहत असतात. त्यांना तर धक्का बसलेला असतो. इकडे शिल्पाचं मात्र काम झालेलं असतं. इकडे युगंधरला सुद्धा फार राग येत असतो. आता आनंदी सुद्धा इथे फार टेन्शनमध्ये असते. विद्याधर सगळ्यांच मीडियासमोर म्हणत असतो, एवढा मोठा हा भव्य कार्यक्रम तरी सुद्धा आनंदी वहिनी असा ड्रेस घालून आल्यात. खरं तर लिंबाकर फॅमिलीची आज आब्रू वेशीला टांगली. हे सगळं काही बघण्याआधी माझे डोळे का नाही गेले, असंही ते विद्याधर नाटकं करत बोलत असतो. शिर्के शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र विद्याधर कुठला शांत होतोय, तो बोलतच राहत असतो. तो इथे म्हणत असतो, माझ्या भावाने घामाचा थेंब गाळून इतकी कमवलेली इज्जत आज धुळीला मिळवली, ते म्हणजे फक्त आणि फक्त या आनंदी वहिनीमुळे. काय करायचं आता, एवढा मोठा कार्यक्रम, एवढं मोठं ऑर्गनाईज केलेलं, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की पारंपरिक वेशभूषात यायचं आहे. मग आनंदी वहिनी अशा वेस्टर्न ड्रेसमध्ये इथे काय करतात? इथे खरं तर या कार्यक्रमाची आणि इथल्या पाहुणे मंडळांची सगळ्यांची इथे आब्रू वेशीला टांगलेली आहे. त्यांचा अपमान केल्यासारखं झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी अजिबातच खपून घेणार नाहीत. काय म्हणता तुम्ही मीडियावाले, असं म्हटल्यानंतर मीडियावाले सुद्धा त्याच्या होला हो करत असतात. तुम्ही बरोबर बोलताय असंही ते म्हटल्यानंतर विद्याधरला तर चान्सच भेटलेला असतो. विद्याधर परत आवाज चढवतो आणि म्हणत असतो, काय दादा, काय चाललंय तुझं? स्वतःच्या बायकोला अशा कपड्यात आणून तुला काय सिद्ध काय करायचं? या कार्यक्रमाचा, या मंत्री लोकांचा आणि या महाराष्ट्राच्या परंपरेचा तुला अपमान करायचा आहे का? तुला हे सिद्ध करायचं आहे की युगंधर लिंबाकर कुणाचंही ऐकून घेत नसतो? हे सगळं काही विद्याधर बोलत असतो. इकडे युगंधरला तर फार राग येत असतो. आता खरं तरी ते विद्याधरच बोलल्यामुळे सगळे पाहुणे मंडळी सुद्धा बोलायला सुरुवात करत असतात. त्यातलाच एक पाहुणे म्हणत असतात की तुमचे भाऊ जे काही बोलतात ना ते अगदी खरं आहे. तुम्ही आज जे काही वागलात त्यामुळे सगळ्यांचाच आमचा अपमान झालेला आहे. तेव्हा त्यातलीच एक लेडीज सुद्धा म्हणत असते, खरं तर आता तुमच्या घराची जर इज्जत तुम्हाला राखायची असेल तर तुम्हाला तुमच्या बायकोंना इथूनच वापस लावायला लागेल. तिला जर तुम्ही कार्यक्रमात या अवस्थेत घेऊन गेलात तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान होईल, असं म्हटल्यानंतर आता इथे विद्याधरचा डाव साधत आहे असंही ते विद्याधरला वाटत असतं. इकडे दुसऱ्या बाजूला माई आणि बापून हे सगळं काही बघितलेलं असतं. माई मात्र फार चिडलेले असतात. त्या शिल्पाला म्हणत असतात, झालं का तुझ्या मनासारखं? हे सगळं काही तू मुद्दाम केलंस ना? त्यावर शिल्पा म्हणत असते, हो अगदी बरोबर बोललात तुम्ही माई. खरं तर इथे या आनंदीची माझ्यासमोर उभा राहण्याची सुद्धा लायकी नाही आणि तिला पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये माझ्यासोबत उभा केलं तुम्ही सगळ्यांनी आणि आज तिला तयार करण्यासाठी सुद्धा मला सांगितलं तुम्ही. मी हे सगळं काही कसं सहन करू माई, सांगा तुम्ही. तिची लायकी तरी आहे का माझ्यासोबत हे सगळं काही करण्याची? आणि म्हणूनच खरं तर मी तिला पैठणी न नेसवता तो ड्रेस घालायला भाग पाडलं. आता बघा पुढे नेमकं काय होतंय. आता त्या कार्यक्रमात एवढे मोठाले लोक आलेले आहेत. युगंधरला असं भाग पाडतील की आनंदीला सगळ्यांसमोर बेइज्जत व्हावं लागेल आणि त्या कार्यक्रमातून घरी यावं लागेल. मला अजिबातच आवडणार नाही की माझ्या भावासोबत बायको म्हणून तिने मिरवावं. त्या आनंदीने माझ्या भावासोबत हे सगळं काही करावं. मी जिंकले माई, तुम्हाला मी शब्द दिला होता, मी जिंकणारच आणि मी ते करूनच दाखवलं, असंही ते शिल्पा जरा तोऱ्यातच म्हणत असते. पण मात्र हिचा तोरा लवकरच उतरणार आहे बरं का. माईंना मात्र ह्या शिल्पाचा फार राग येत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यांचं आणखी काही बोलणं थांबलेलं नसतं. सगळेजण इथे बोलण्याचं काम करत असतात. म्हणत असतात की तुमच्या बायकोला इथून जायला सांगा तरच हा कार्यक्रम होऊ शकतो, नाहीतर हा कार्यक्रम होणार नाही. आपला परंपरेचा अपमान केल्यासारखं होणार आहे, त्यामुळे तुमच्या बायकोला इथून जायला सांगा, असं सगळेजण बोलू लागतात. तेव्हा आनंदी इकडे युगंधरला म्हणत असते, मालक साहेब मी इथून निघून जाते. मी तर तुमच्यासोबत आता वरती कार्यक्रमाला आले तर खरं तरी ते तुमची आब्रू वेशीला टांगेल.
तुमचा अपमान होईल आणि तुमचा अपमान झालेला मी नाही पाहू शकणार, असंही ते आनंदी म्हणत असते. आता आनंदी वळून जातच असते तेव्हा खरं तरी ते युगंधर तिचा हात धरतो आणि तिला थांबवतो. थांब आनंदी, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. हे शब्द जेव्हा सगळेच जण ऐकतात आणि इकडे शिल्पासुद्धा ऐकते तेव्हा तिला तर धक्का बसलेला असतो. इकडे कार्यक्रमात त्यातलाच एक पाहुणा म्हणत असतो, मालक साहेब काय चाललंय तुमचा हा वेडेपणा? तुम्ही जर तुमच्या बायकोला या अवस्थेत कार्यक्रमामध्ये घेऊन गेलात तर खरं काय व्हायचं? आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान केल्यासारखं आहे, असं सगळेजण बोलू लागतात. तेव्हा मालक साहेब सगळ्यांनाच थांबवतात आणि म्हणत असतात, बस करा, मी मगापासून तुमचं हे बोलणं ऐकतोय शांतपणे, तुमचे टोमणेसुद्धा मी ऐकतोय. इथे उपस्थित असणाऱ्यांना सगळ्यांनाच माझ्या बायकोचा हा गाऊन दिसतोय, तिचे उघडे खांदे दिसतात, पण तिच्या गळ्याभोवती असलेला हा दागिना तुम्हाला दिसला नाही. तो दागिना जर तुम्ही डोळे उघडे नीट ठेवून पाहितला असता तर तुम्हाला दिसला असता, पण मात्र तुमचं सगळं लक्ष त्या गाऊनकडे आहे. जेव्हा हे युगंधर बोलतो तेव्हा मात्र इथे शिल्पाच्या चेहऱ्याचा रंग बदललेला असतो. पुढे आता युगंधर म्हणत असतो, तुम्हाला सगळ्यांना तिच्या पायातल्या उंच त्या सँडल दिसली, पण मात्र तुम्हाला तिच्या पायातले ते जोडवे दिसले नाही. माझी बायको जरी आज हे सगळं काही करून आली असेल, तिने कोणत्या अवस्थेत हे केलेलं आहे हे मला माहीत नाही, पण मात्र ती आजही परंपरा विसरलेली नाही. लिंबाळकरांची परंपरा ती विसरलेली नाही, या महाराष्ट्राची संस्कृतीसुद्धा ती विसरलेली नाही आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या संस्कृतीला एवढाच धक्का बसलाय असं वाटत असेल तर हा पुरस्कार खरं तर मला नकोच आहे, असं जेव्हा युगंधर म्हणतो तेव्हा खरं तर सगळेच जण थक्क झालेले असतात. आनंदीला तरी ते फार आनंद झालेला असतो, तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असतात. मालक साहेबांनी तिची बाजू घेतलेली असते, तिची साथ दिलेली असते, हे पाहून तर तिला धक्का बसलेला असतो. इकडे विद्याधरच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. माई आणि बापूंना सुद्धा फार अभिमान वाटत असतो, मात्र शिल्पाचा सुद्धा जळफाट होत असतो. युगंधर आनंदीची सगळी बाजू घेत असतो आणि बोलत असतो, त्यामुळे तिथे ह्या सर्व गोष्टी होत असतात. इकडे युगंधर सगळ्यांना ठणकावून सांगत असतो, आनंदीची बाजू घेत असतो. तो म्हणत असतो, कपडे फक्त शरीर झाकतात, पण संस्कार आणि आचार माणसाचं चारित्र्य ठरवतात. आणि माझी पत्नी काही कारणामुळे या कपड्यात जरी उभी असली तरीसुद्धा तिने लिंबाळकर फॅमिलीचे संस्कार कधीही विसरलेले नाहीत, हे सुद्धा माझ्या तेवढंच लक्षात आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आनंदी ही माझी अर्धांगिनी आहे, लिंबाळकर घराण्याची ती लक्ष्मी आहे. आणि याच जर कार्यक्रमात माझ्या बायकोचा अपमान होणार असेल तर हा पुरस्कार मला नकोय. हा पुरस्कार स्वीकारणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमानाचा लिलाव करण्यासारखा आहे आणि माझ्या बायकोचा स्वाभिमान मला सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा पुरस्कार मला अजिबातच नकोय. मला महत्त्वाचं आहे ते म्हणजे माझ्या बायकोचा सन्मान, मान, ह्या सगळ्या गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या आहेत, असं सगळं ठणकावून युगंधरने सगळ्या मीडियावाल्यांना सांगितलेलं असतं. आणि हे सगळं काही लाईव्ह सुरू असतं. इकडे विद्याधरला तर त्याचा डाव पलटलेला आहे असं वाटत असतं आणि इकडे हे सगळं काही शिल्पा पाहत असते, त्यामुळे शिल्पाला तर फार त्रास होत असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता युगंधरच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते, हे सगळं काही शिल्पाचं कारस्थान आहे. त्या कार्यक्रमातूनच खरं तर शिल्पाला कॉल केलेला असतो आणि म्हणत असतो, हे सगळं काही तू केलंस ना, आनंदीला या कपड्यात तूच पाठवलंस ना, असं म्हटल्यानंतर शिल्पाला काय बोलावं कळत नसतं. युगंधर म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तुझं गाठोडं बांधायचं आणि या घराबाहेर निघायचं, असं म्हटल्यानंतर आता शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला युगंधर आनंदीच्या अंगावर त्याची स्वतःची शॉल टाकत असतो. आता सगळेच मीडियावाले इथे युगंधरला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असतात आणि युगंधरला इंग्लिश काय येत नसते. तेव्हा खरं तर साथ दिलेली असते ती म्हणजे आनंदीने मीडियावाल्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर इंग्लिशमध्ये दिलेले असतात. तेव्हा तर युगंधर आनंदीकडे पाहतच असतो. इकडे कार्यक्रम सुरू झालेला असतो. आनंदीने ती सँडल घातलेली असते, त्यामुळे तिचा तोल गेलेला असतो आणि ती खाली पडणारच असते. तितक्यातच युगंधरने तिला सावरलेलं असतं आणि स्वतःच्या मिठीत घेतलेलं असतं. सगळेच मीडियावाले त्यांचे फोटो वगैरे काढत असतात. शिल्पाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि युगंधर आनंदीच्या मिठीत असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.